यावेळेस पंच केलंय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर्स मध्ये पाहायला मिळालं. एक चोरटी धाव घेतली सुमितच्या वतीनं. फॅन्टॅस्टिक एफर्ट. पुन्हा एकदा tennisracket.in च्या माध्यमातून तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळेल. ओ यावेळेस खेळायचं होतं कुठे, बॉल खेळलाय कुठे आणि गोल्डन डकवर कबीर सिंगचा खेळ संपलेला आहे आणि पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये NTW मीरा भाईंदरला कबीर सिंग बॅक टू डगआउट. चेंडूचा तेवढासा अंदाज बांधता आलेला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. फलंदाज मी तर म्हणेन की दुर्दैवरित्या अक्षरशः बाद झालाय, कारण शॉर्ट सिलेक्शन त्याचं तेवढंसं प्रॉमिसिंग नाहीये. आणि बरोबरच पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये एक मोठी विकेट इथे कबीरच्या रूपाने महत्त्वाच्या ठरणार आहेत. व यावेळेला भिरकावलाय, चांगलं टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, गणेशच्या बॅटमधून तडाखा, षटकार, 6 धावा झालाय. ओ यावेळेला भिरकावलाय जरूर, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार केली आहे, ऍक्सिलरेट केलंय आपल्या फलंदाजीमध्ये आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावण्याचा प्रयत्न, मात्र तिथे रिले पद्धतीने झेल टिपला गेलाय आणि आता फलंदाज गणेशचा खेळ येथे संपुष्टात येतोय. दुसरा धक्का बसतोय NTW वॉरियर्स मीरा भाईंदरला. धावसंख्या 41, 2 गडी बाद. गणेश जाधव 13 बॉलमध्ये 25 धावा कडून बाद. 41 धावा बघा पुन्हा कशा पद्धतीने खेळलाय हा फॉल. सरळ बॅटचा वापर करताना बॅट स्विंग योग्य होती, एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, अंतर कमी घातलं आणि त्या ठिकाणी बाउंड्री चेक आपण करतोय. आपण थोडंसं फेअर आहोत आणि त्या ठिकाणी रिले फिल्डिंग झालेली आहे. पण पाहूया तो कॅच कंप्लीट होतोय का, झालाय का, चाचपणी अमर साठे सर करतायत. टिंगरे सरकार चषक शिस्तीसाठी ओळखला जातो, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासली जाते, चाचपणी केली जाते. प्रत्येक संघ लांबून खेळण्यासाठी आलेला आहे, आपल्या परिसराचं नाव मोठं करण्यासाठी आलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी ती चाचपणी केली जाते. बाउंड्री चेक ज्याला आपण म्हणतो, बाउंड्री चेक केला जातोय आणि पाहूया या ठिकाणी दॅट वॉज ऑलमोस्ट क्लिअर, कॅच कंप्लीट झालेली आहे. तर गणेश जाधवचा झंझावती खेळ संपलेला आहे आणि आता नवीन फलंदाज ओ यावेळेला ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जयेश आला, फटका खेळा, बाद झाला, विकेटचं पतन. क्रॉस बॅटर खेळलाय, हवेत आहे बॉल, मैदान आहे मोठं, त्याचमुळे फटका असायला हवा मोठा, पण तसं घडत नाहीये. खेळ संपतोय समाधानचा, धक्क्यावर धक्के बसतायत NTW मीरा भाईंदरला. हवेत आहे बॉल, मिस टाइम झालाय, मिड विकेट ला क्षेत्ररक्षक जज करतोय अँड सेफेंड्स. पहिल्याच बॉलवर 0वर फलंदाज आकाश धातकरचा खेळ संपला. धक्क्यावर धक्के NTW ला निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्स मध्ये. 44 वर 5वा धक्का. आकाश धातकर आला, पहिलाच बॉल त्याने मोठा फटका खेळचा. अजून एक लगातार विकेट मिळते. आकाश धातकर देखील 0चा चष्मा घालून बाद झालाय. बॅटचा फेस खूप वरती आला, त्यामुळे बराच वेळ हवेत राहिला चेंडू, तेवढाच चांगला झेल, फलंदाज झालाय फेल. अजून एका विकेटचं पतन. 44 धावा, 5 गडी बाद. यावेळी हलक्या तारे खेळले, बॉल हवेत आहे आणि हॅट्रिक, हॅट्रिक पूर्ण केली जाते. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळालेले आहे आणि या 4थ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये भावेच्या वतीनं हॅट्रिक कंप्लीट. हो प्रयत्न तर केलाय जरूर, पुढचा पाय बाहेर काढला होता, समोर खेळणं डाऊन बॅटची कट घेतली आणि फलंदाज मात्र बाद झाला. शेवटच्या षटकाला सुरुवात, पहिला चेंडू भिरकावलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, लेट पण थेट, कडक बेधडक षटकार, 6 धावा. 9व्या क्रमांकावर आले, पण 9वा क्रमांक जरी माझा असला पण माझा खेळ तसाच आहे, ज्यामुळे मला ओळखलं जातं. षटकार खेचून या षटकाची उत्तम सुरुवात NTW वॉरियर्सची आणि 50 धावा प्रयत्न असणार आहे. शेवटचा बॉल डावातला, ओ जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय, लॉंग लेग फाईन लेग मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, शेवट गोड, अंत भला तो सब भला, शेवट गोड केलाय, चौकार आलाय. धाव संख्या 63 धावा, 7 गडी बाद. 6 षटकांचा खेळ संपलाय. सोहेल 11 नांदेड वर्सेस DD स्पोर्ट्स बिबेवाडी पुणे आणि मी टॉस साठी विनंती करतोय मीरा भाईंदर बिग बॅश लीग कमिशनर तसेच NTW मीरा भाईंदरचे को ओनर नितीन वारे आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते आणि विकेटचा कॉल केला जाईल आणि टॉस साठी मी विनंती करतोय आमचे अविनाश ठाकूर आणि नितीन वारे जे को ओनर आहेत NTW मीरा भाईंदरचे. आपण विनंती करतो आपण यायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आणि विकेटचा कॉल केला जाईल आणि टॉसची प्रक्रिया सांभाळतील गोपी जाधव सर. थँक्यू.
येस थँक्यू मनीष पाटील सर. वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वी आर वॉचिंग टिंगरे सरकार चषक 2025 चौथ्या दिवसाचा सोहळा आपल्यासमोर सध्या संपन्न होतोय आणि यानंतर अजून एक मोठा पेस साठी ओळखला जातो आणि अगदी ब्लॉकआउट डिलिव्हरी बॅकलिपला खाली घेण्याखेरीज पर्याय नव्हता. फलंदाज जीत ओहो यावेळेला इनसाइड आउट देखना फटका अप्रतिम नजाकत चांगलं टायमिंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावा. रे सरकार चषक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची आपुलकीची जिव्हाळ्याची लाख मोलाची स्पर्धा आज चौथा दिवस. दुसऱ्या षटकाला सुरुवात कॉम्बॉक्स एंड कडून. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगलं टायमिंग उलटा पुलटा सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 6 धावांचा षटकार ब्रँडेड फटका. वाघ द विकेट आणि पुन्हा एकदा फरक नाही पडत लॉजिकचा खेळ माझा मॅजिकचा बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा चे 2 चेंडू त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केले. दोन्ही चांगले कनेक्ट केले आणि दोन्ही सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. का जितू शेलार या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वात राहते. या LBW ची अपील करू नका, ते आउट देता येणार नाही मित्रांनो. पण मला असं वाटतं बोल्ड झालेले आहेत. त्याचमुळे आता तो वचपा निघालेला आहे. म्हणजेच तुम्हाला 2 मोके मी दिले तर विकेट चिप केले. बॉल हवेत आहे. मिड ऑन मागे सरकतोय. बॉल जज करतोय. कॅच कंप्लीट करतोय. पहिले 2 बॉल जितू शेनूवरचा चौकार आत्मविश्वास देणारा. यावेळेला मिस टाइम फिरवला होता बॉल. कॉट अँड बोलच्या रूपाने विकेट मिळते. मागच्या बॉलवर चौकार. आता विकेट 2 शेर तर मी 1.25 शेर. विकेटचं पतन. तिसरा धक्का. 2 षटकं संपले. 31 धावा 3 गडी बाद. चर्चा मी 30 के तोड प्रत्युत्तर देण्याचं काम केलंय आणि विराटचा खेळ सुद्धा संपलेला आहे. अशा पद्धतीनं षटकं संपलेत आतापर्यंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण जर नजर टाकली tenniscricket.in वर धावसंख्या झाले 31 बघा. यावेळेस कटर होता आणि हा जो फटका सजवायचा होता तो मिड विकेटला, पण मात्र यष्टीरक्षकाला चकमत बॉल जातो लॉंग स्टॉपला. मी त्यात लेग बाईटच्या या 4 धावा. नशीब वेग धारण केला आणि सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर केली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते शरीराचा वेध घेतला होता, मात्र तिथून देखील हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावा मिळतात. नशिबाच्या या 4 धावा. आव्हान आता थोडंसं सोपं होणार आहे नेव्हीटेक रायडरसाठी. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर लो फुल टॉस हवेत खेळलाय. इथे संधी आहे. झेल टिपलाय. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या नव्हत्या, त्यामुळे या बॉलवर धावा येणं गरजेचं होतं. प्रयत्न केला. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 42ला 4 चौथा धक्का आलेले आहेत. नेक्स्ट बॉल साहिल. धीम्या गतीचा बॉल सापळा रसला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. करण धुळेचा खेळ संपला 0 मनीष मागचे 2 वाईट कदाचित 44ला 5वा धक्का बसतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. करण धुळे क्रमांक मी ती चर्चा केली होती. करण धुळे पहिल्या 2ऱ्या क्रमांकावर खूप चांगला खेळ देतो, पण मधल्या फळीत येत असताना मात्र कुठेतरी तो मनासारखा क्रमांक मिळाला नाही तर खेळ गडबडतो. पण आता करण बाद झाले त्याने करण प्रयत्न तर केला होता, मात्र गती थोडीशी वाढवली. क्षेत्ररक्षक थोडासा गडबडतोय. आकाश दातकरच्या हातातून चेंडू निसटला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होईल. बरोबरच लेग बायची खून मिळते. 1 धाव इथे मिळणार आहे. सौरभ म्हात्रे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जयेश शेजवळ हा बनेल दर्शक. बॉल जातोय सीमारेषा पार. चेंडूवर केलं आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण. सौरभच्या बॅटमधून हा टिंगरे सरकार षटकार होता आणि यशच्या वतीनं तो षटकार चेंडू हाताळला गेला आणि तितकाच चांगला षटकार सौरभच्या वतीनं. अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर स्ट्रेंथ पाहायला मिळाली सौरभची आणि पहिल्याच बॉलवर जवळपास निकाल स्पष्ट. अजून डॉट बॉल येईल का? अजूनही सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे का? नाही. अँड कॉट बिहाइंड. अमेझिंग टॅलेंट बाय यश जाधव. अंडर प्रेशर बॉलिंग कशी असायला पाहिजे त्याचं उत्तम सादरीकरण यशच्या वतीनं. 3 चेंडू 2ची गरज नाहीये. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत. वाह काय चेंडू टाकला होता. फिरवला होता. बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाने तत्परता दाखवताना झेल टिपला. कहाणीमध्ये ट्विस्ट. सामना रोमहर्षक वळणावर. अंतिमतः नेव्हीटेक रायडर्सने बाजी मारली. 3 विकेट्सने हा सामना जिंकलाय. मात्र NTW वॉरियर्सने देखील खूप चांगली लढत